नमस्कार. मी स्मिता यशवंत चोथे, कोल्हापूर. वाचक गटासाठी अक्षरधन ग्रुपमधील लेखिका वासंती देसाई यांची मन होई शुद्ध तुझे ही कथा सादर करत आहे. सुनबाई, काही मदत हवी का ग? सासूबाईंनी गच्चीत बसून 10 घरांना ऐकू जाईल अशा स्वरात विचारलं. नको आई, सगळं झालंय. ताट वाढल्यावर बोलवते हे तुम्हाला. सुनेचं त्याच स्वरात उत्तर. रोजच असे संवाद गेल्या 2 महिन्यांपासून त्या सासू सुनेमध्ये होत होते. मुलाने आमटी चांगली झाली असं म्हटलं की सासूबाई लगेच, मीच सांगितलं खोबरं कोथिंबीर टाकायला. रोज हातात मोबाईल आणि समोर पेपर घेऊन सासूबाई गच्चीत स्थानापन्न व्हायच्या आणि तिथूनच सूचना द्यायच्या. गुळ घाल हो भाजीत, जरा मऊ शिजू दे. हो आई, केव्हाच झाली माझी भाजी, यांनी डब्यात नेली सुद्धा. सुनबाईंची मनातल्या मनात चडफड. काय बाई आहे ही, इथे आल्यापासून नुसतं माहेर पण भोगणं चाललंय. गब्बशी सुद्धा जागची हलत नाही. मी मरमर करतीये आणि ही श्रेय घेते. हल्ली घरात सुनबाईची चिडचिड वाढली होती. राग मुलांवर निघायचा. मग सासूबाई मुलांना जवळ घेऊन गोंजारायच्या. त्यांच्या अशा वागण्याने नवरा बायकोत पण खटके उडू लागले. तिने खूप विचार केला. काही झालं तरी नवरा आईचीच बाजू घेणार. तिने मग शांतच राहायचं ठरवलं. एकदा नवऱ्यानं आईला म्हटलं, आई, किती दिवसात तुझ्या हातच्या सुरळीच्या वड्या खाल्ल्या नाहीत ग, कर ना एकदा. सुनबाई खुश. आता तर करतीलच ना हालचाल मुलासाठी. दुसऱ्याच दिवशी, सुनबाई, कोथिंबीर बारीक चिरून दे आणि खोबरं सुद्धा खवून दे. डाळीचं पीठ कुठे ठेवलंयस ग आणि कोणत्या भांड्यात करू? आता सुनेनं आपला पवित्रा बदलला. मनात म्हटलं, आता त्यांचं आरामाचं मीच क्रेडिट घेणार. सुनबाई मोठ्या आवाजात, आई, राहू द्या तुम्ही, आराम करा. तुम्हाला सुचणार नाही, मीच करते. आई, केल्याच वाटतं शेवटी माझ्यासाठी सुरळीच्या वड्या. मुलांनी खुश होऊन विचारलं. अरे नाही, हिने मला करूच नाही दिल्या. अहो, मला पण जमल्या पाहिजे ना तुमच्या आईसारख्या वड्या. मीच त्यांना नको म्हटलं. त्याने शिकवलं मला. असे श्रेय देण्या घेण्याचे खेळ खेळण्यात 2 महिने निघून गेले. सासूबाईंनी मोठ्या जावेकडे जाण्याचा एक दिवस निर्णय जाहीर केला आणि मुलाला रिझर्वेशन करायला सांगितलं. सुनबाई मनात खुश झाली. सासूबाई जाणार म्हटल्यावर मनापासून ती रोज वेगवेगळे पदार्थ त्यांना खाऊ घालू लागली. जाण्याचा दिवस उजाडला. का माहीत नाही, पण सुनबाईचं मन थोडं अस्वस्थ झालं. सुनबाई, काळजी घे बरं, खूप दगदग झाली तुला. हो आई, तुम्ही पण काळजी घ्या आणि गेल्यावर एकदम खूप काम काढू नका, सवय मोडली तुमची. तिने सुनावलंच. सासूबाईंना बाय करून घरात आल्यावर त्यांची ती रिकामी खोली, पलंग पाहून तिला कसंच वाटलं. तिचं मन तिला खायला लागलं. का वागलो असं आपण? वयानुसार त्यांनाही कंटाळा येत असेल. ती खूप अस्वस्थ झाली. त्यांची माफी मागावी म्हणून ती चटकन उठली आणि हातात फोन घेतला. इतक्यात फोनची रिंग वाजली. सासूबाईंचा फोन. सुनबाई, अगं, पायच निघत नव्हता ग तुझ्याकडून. खूप त्रास घेतलास तू. खूप छान वाटलं मला तुझ्याकडे. खूप आठवण येते तुमची. सासूबाईंचा कातर आवाज ऐकून तिचा धीरच सुटला. रडायलाच आलं. आई, काही चुकलं असेल तर मला माफ करा हो. अगं, वेडी आहेस का तू? सासूचाही रडका सूर. आई, स्वतःची काळजी घ्या आणि लवकर परत या. हे मात्र सुनेनी अगदी मनापासून म्हटलं. धन्यवाद.